नमस्कार मित्रांनो, थांबा. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की 1500चा हप्ता कधी येऊ शकतो, काही महिलांना 3000 एकत्र मिळण्याची चर्चा का चालू आहे आणि कोणत्या कारणामुळे काहींचा हप्ता थांबू शकतो. शेवटी मी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक लाभार्थ्याने लक्षात ठेवली पाहिजे. तर चला मग वेळ न लावता सुरुवात करूया. सध्या लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. काही वृत्तांमध्ये 1500चा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच काही ठिकाणी जून आणि जुलैचे मिळून 3000 एकत्र मिळू शकतात अशी चर्चा चालू आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 3000 सर्वांनाच मिळणार आहेत अशी अधिकृत घोषणा सरकारने केली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. सरकारने अजून स्पष्ट सांगितले नाही की प्रत्येकाला 3000 रुपये मिळणारच असं स्पष्ट सांगितलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. आता प्रश्न पडतो की की काही महिलांचे पैसे का थांबू शकतात. यामागील मुख्य कारणे म्हणजे आपण मुख्य कारणे पाहणार आहोत. पात्रतेची पडताळणी, सरकारकडून ई-केवायसी, आधार लिंक, बँक खाते, उत्पन्न आणि डुप्लिकेट अर्ज यांची तपासणी केली जात आहे. जर अर्जात काही त्रुटी असतील किंवा लाभार्थी अपात्र ठरत असेल तर हप्ता थांबू शकतो. तर तुम्हाला जर यामागील मुख्य कारण आपण समजून घेतले असेल, जर हप्ता आपल्याला पुन्हा रिकव्हरी करायचा असेल तर मी तुम्हाला एक टिप सांगतो, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नंतर मिळू शकतात. म्हणून तुम्ही एकदा तुमच्या आधार बँकेशी लिंक आहे का, ई-केवायसी पूर्ण आहे का आणि अर्जातील माहिती बरोबर आहे का हे नक्की तपासा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला 3000 मिळणार, आजच पैसे जमा झाले किंवा सरकारने नवीन जी-आर काढला असे कोणतेही मेसेज सोशल मीडियावर दिसले तर ते अधिकृत स्रोतावरून तपासल्याशिवाय पुढे पाठवू नका. अधिकृत अपडेट आल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट, जर तुम्हाला मी म्हणलं होतं लास्टला एक टिप सांगेल, जर तुम्ही 3000 रुपये आपल्याला मिळाले नसतील तर काय करा. तर आपण लवकरात लवकर जवळच्या आधार सेंटरवर जाऊन ई-केवायसी पूर्ण करा. अर्जाची माहिती बरोबर आहे का बघा, आधार लिंक आहे का, DBT ॲक्टिव्ह आहे का तपासा. त्यानंतर आपले पैसे आपल्या खात्यात पूर्णपणे मिळून जातील. तर आपला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.